मला एकच न्याय असू शकतो, तो म्हणजे सुंदर सूर्यवंशीला जेल. पर ही तर मला केस करायचीच नाही आहे. काही फिर्यादच नाही आहे. आणि जर गुन्हाच झाला नसेल तर कसल्या न्याय आणि कसली शिक्षा ना. गुन्हा झालाच नाही म्हणजे माझ्यासोबत जे काही झालं ते माझ्या संमतीनं झालंय. उर्वशी काय गौड बंगाल करते गे ही पोरगी. नाही म्हणजे काल पतूर हीच सुंदरला जेलात टाकायला चालली होती आणि आता ही बोंगाडत चालले तर ही पलटी का मारते. हो यात बी तिचा काहीतरी डाव असेल. तुम्ही गप्प बसा. ते कोणाच्या प्रेशर खाली येऊन बोलत नाहीयेस ना. हो नाही साहेब, असं काय नाही. मग ठीक आहे. पोलिसांच्या नजरेला कळतं कोण दबाव टाकतंय आणि कुणावरती अन्याय होतोय ते. तुला जर पोलीस केस करायची नसेल तर या सुंदरला अटक होणार नाही. पण हा, जर हे लग्न झालं तर मात्र सुंदर सूर्यवंशी याला अटक नक्की. कर्तव्य आणि भावना एकत्र वर्क होऊ शकत नाहीत. त्यामुळे कोणत्या रस्त्यावरून चालायचं हे तुम्हाला आता ठरवावं लागेल. ताबडतोब मला ऑफिसमध्ये येऊन भेटायचं. साहेब साहेब साहेब, यात अक्षराची काय बी चूक नाही बघा. जी काय चूक आहे ना ती माझीच आहे. हे समजा माझ्यामुळे झालंय बघा. मी तुमच्यामुळे हात जोडतो, पण ह्या समजामुळे अक्षराला काय बी त्रास व्हायला नको. हे बघा, या बाबतीत मला तुमच्याशी काही बोलायचं नाहीये. ते काय बोलायचंय ना ते अक्षरा सूर्यवंशी यांच्याशीच. कळलं? हो साहेब. काय बी झालं तरी अक्षराचं स्वप्न नाही तुटलं पाहिजे. काय तुटलं पाहिजे. हे बघा, बडा घर आणि किडलेला वासा
तेच म्हणलं, हे लगीनचं काय झुंबड आहे? तरीच मी म्हंटल वसुंधरा वहिनी गायबच आहेत, लग्नात तोंड दाखवायला बी आले नाहीत. आता तोंड दाखवायला समोर यायचं नव. तोंड लपून काय होणार आहे? एवढा मोठा वचत त्यांचा, त्यांनी समजा निस्तराला पुढे यायला नको. मी म्हणते एवढा मोठा गुन्हा होच कसा दिला त्यांनी? समजा गावाला खोटं पाडलं. काय नाही हो, निर्ढावलेली आहे ती समधी. काय आहे, कायदा यांच्या घरात आहे ना, म्हणून यांनी काय बी केलं तर चालतं. स्वार्थी हायसा नुसती. एवढा मोठा रुबाब वसुंधरा वैदीचा थोपवायचा ना त्यांनी. या सगळ्या नको त्या गोष्टीला का थारा द्यायचा? काय समजा त्यासनी हवं होतं. झालं सगळ्यांचं सगळं बोलून झालं का अजून काही बाकी आहे? नाही असेल तर बोलून टाका, अधिकार आहे तुमचा. सूर्यवंशी कुटुंबावर हक्क आहे तुमचा. प्रश्न या गावातला असो किंवा गावातल्या कुठल्याही कुटुंबाचा, त्यांनी ना रात्र बघितली ना दिवस. प्रत्येक प्रश्न आपल्या कुटुंबासारखा सोडवलाय. आणि आता या संकटात त्यांना हात द्यायचा सोडून त्यांचेच वाभाडे काढताय. आता ते इथे नाहीयेत याचा अर्थ असा होत नाही की त्यांनी तोंड लपवलंय. उलट या सगळ्यात तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्याही एक आई आहेत, या नात्याने तरी त्यांना समजून घ्या. वसुंधरा सूर्यवंशी कायम या गावाचा आदर्श होत्या आणि कायम या गावाचा आदर्श राहतील. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतला. माझ्याकडनं काही वेडावाकडं बोललं गेलं असेल तर तुमची लेक म्हणून मला माफ करा. आता सूर्यवंशी कुटुंबाला तुमची, तुमच्या साथीची खूप गरज आहे. आपलं सूर्यवंशी कुटुंबावर असलेलं प्रेम कमी होऊ देऊ नका. काय झालं मी का? पोटात कळमा. चल चल तू आज चल चल. सावकाश 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 बाळा, सावकाश. बस बस इथं शांत बस. बस जरा. ते काढ, हे बी काढ. मोकळी बस जरा. चालेल. हा आई, ही पोटदुखी जीव घेईन माझा. मी मरते आता. उगा काय बी बोलू नकस ग. जरा आराम केला ना की बरं वाटेल. म्या ओव्याचं पाणी घेऊन येते, त्यानं नक्की आराम पडेल बघ तुला. हा उर्वशी, लक्ष द्या तिच्याकडे. मी आलेच. वय वय. काय ग, गावभर मारते मिजास मोठी आणि शिकारीच्या वेळेला बंदूक उरफाटी.
चांगली संधी चालून आली होती त्या सुंदरला जेलमध्ये टाकायची. तिथं बी तुझं एक पाऊल मागच जावं लागलं. अगं पर योग असला शांतपणा आहे. तुम्ही समधी मूर्ख आहेत ना, म्हणून मला असा शांतपणा करावा लागतोय, कळलं? ती अक्षरा पुरती अडकली त्या सुंदर मध्ये. तिला कायद्यानं पुढं कसं जायचं ते कळत नाही, म्हणून कुठं आपण तिला व्यवस्थित सांभाळतोय. मध्ये तिला संशय आला बी होत, तो बी आपण मारून टाकला. पण आता तो बाशिंगे मध्ये पडलाय. तो अक्षरासारखा गोंधळून जाणारातला नाही. त्याला आपण फसवू शकत नाही. त्या सुंदरला जर आता अटक झाली असती ना, तर पहिली त्यांच्याकडे माझी टेस्ट झाली असती. मग समजा असं भांड हे असं उघडं पडलं असतं, म्हणून हे समजा करावं लागलं, कळलं का? माझी बाई ती लय हुशार आहेस ग तू. मला तर वाटलं ते वाटायचं गरगटायचं बंद करावं. तुम्हाला कळतंय का, या समध्या प्रकरणात तो बाशिंगे पडलाय. आपल्यासाठी समजाच आता अवघड होऊन पडणार आहे. आता प्रत्येक पाऊल फुकून फुकून टाकावं लागणार आहे. आधी या पोटोशी प्रकरणाचं काहीतरी करायला पाहिजे. ताई, हा चल निघायचं. कुठे? मी पण येते तुझ्यासोबत बाशिंगे सरकडे. मी बोलेन त्यांच्याशी. काही गरज नाहीये, मी बघते. नाही, तुझी बाजू त्यांच्या समोर स्पष्टपणे मांडावी लागेल आणि ती मीच मांडू शकते. त्यामुळे प्लीज मला येऊ दे. नाही म्हटलं ना. अगं पण शरू, घाबरू नकोस. आता जे काय होईल ना, ते स्वीकारायला मी तयार आहे. ताई पण तुला गोपाळची शपथ आहे. आज पहिल्यांदा युनिफॉर्म चढवताना खूप भीती वाटली गोपाळ. माहित नाही आज काय होणार आहे, पुढे काय वाढून ठेवलंय. पण मला खात्री आहे, जे काय होईल त्यात तू माझी साथ कधीच सोडणार नाहीस. येते. थांब अक्षरा. अक्षरा, तू एकट्यानं जायचं. मी अभि येणार तुझ्या संग. हे बघा अक्षरा, तुझं IPS होण्याचं स्वप्न आपण दोघांनी मिळून बघितलं होतं आणि त्यासाठी मी अभि येड्यावानी झटलो आहे. आणि आता माझ्यामुळे त्याच्यावर डाग लागणार असेल तर ते मला चालणार नाही. आता जे काही झालंय त्यात दोष तुमचा आहे की माझा हे महत्वाचं नाहीये. हे सगळं पुढे होऊन मलाच निस्तरावं लागणार आहे. मी जाऊन येते. नाही अक्षरा, तू काय बी सांगितलंस ना तरी आज मी तुझं ऐकणार नाही. मी येणार म्हणजे येणारच. मेनकाची तब्येत बिघडली. मी बघून आलोय तिला, ती बरी आहे आणि मला आता फक्त तुझी काळजी आहे आणि ती कायम राहणार. आणि मी आज तुला विचारत नाही आहे, सांगतोय.
जाधव, अक्षरा सूर्यवंशी मॅडमला निरोप गेलाय का? हो येत आहेत त्या. बरं मला सांगा जाधव, अक्षरा सूर्यवंशी मॅडम कशा आहेत? नाही म्हणजे मी त्यांना पुरेपूर ओळखतो, त्यांच्या फॅमिलीला पण ओळखतो, पण एक स्टाफ म्हणून तुमचा अनुभव काय? भारी आहेत सर त्या, एकदम धडाडीच्या. कामात कसलीच हायगाई नाही. त्या आल्यापासून कोल्हापुरात गुन्हेगारीचं कंबरडं मोडलंय. त्यांच्या इतकं सुंदर काम आजपर्यंत कोणीच केलं नसेल. साहेब एक विचारू? विचारा. नाही म्हणजे इतकी चौकशी का बरं अक्षरा मॅडमची? जाधव, एक उदाहरण म्हणून देतो. एक आई असते, गरीब बिचारी. ती स्वतःचं पोट भरू शकत नाही आणि आपल्या बाळाला नीट खाऊ घालू शकत नाही. एक दिवस एका बेकरी समोरून जात असताना तिच्या बाळाला त्या बेकरीच्या काउंटरवर ठेवलेला ब्रेड दिसतो. ते माग बाळाचा हट्ट पुरा करावा म्हणून ती आई बेकरीत जाते. त्या बेकरीवाल्याला गयावया करते, पण तो ब्रेड काय देत नाही, कारण तो ब्रेड ना खूप महाग असतो. तिला त्या क्षणी ना तिच्या बाळाचा भुकेलेला चेहरा समोर दिसतो, पण तो काय तिला जुमानत नाही. आपल्या बाळाचा हट्ट पूर्ण करण्यासाठी ती ते ना ब्रेड घेते आणि पळायला लागते. तेवढ्यात तो तिला अडवतो. दोघांच्या मध्ये झटापट होते. त्या झटापटीत तिला आपल्या बाळाचा चेहरा दिसतो आणि ती त्या बेकरीवाल्याच्या डोक्यात प्रहार करते. त्यात त्याचा जागीच मृत्यू होतो. आता आमच्या समोर प्रश्न उभा राहतो की त्या बाईला, म्हणजेच त्या आईला शिक्षा द्यायची की नाही द्यायची? सर, अक्षरा मॅडम आले. या अक्षरा सूर्यवंशी या. वेळ झाला. आणखीन चुका करण्याच्या नादात तुम्ही वेळेत याल की नाही असं मला वाटलं होतं. साहेब, अक्षराची यात काय बी चूक नाही बघा. जी काय चूक आहे ना ती माझीच आहे. तुम्ही मला सर, तुमचा जो काय निर्णय असेल तो मला मान्य आहे. जाधव, मगाशी मी तुम्हाला ब्रेड बद्दल एक गोष्ट सांगितली होती, आठवते? कसं आहे, माणसाची भूक भागवण्याकरता अनेक पर्याय आहेत, पण माणसाच्या जीवापेक्षा ब्रेड मोठा होत नाही. आणि अगदी तसंच मॅडमचं झालेलं आहे. कर्तव्यापेक्षा त्यांनी अधिक आपल्या भावनेला महत्व दिलं आणि कर्तव्याचा खून केला. आणि म्हणून अक्षरा सूर्यवंशी मॅडम, तुमच्यावरती एक कमिटी नेमण्यात येईल. आणि जोवर कमिटी आपला निर्णय देत नाही तोवर तुम्हाला ड्युटी जॉईन करता येणार नाही.
साहेब असं करू नका साहेब. अहो साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. यामध्ये ना अक्षराची काय बी चूक नाही बघा. अहो जी काय चूक आहे ना ती माझी आहे साहेब. पण तुम्ही तिला अशी शिक्षा देऊ नका साहेब. अक्षरानं लय कष्टानं तिनं तिचं स्वप्न पुरं केलंय बघा साहेब. ती तिच्या कामात कधीच कमी पडली नाही. आता बोलून काही उपयोग नाही. वेळ निघून गेली आणि त्यांनी सुद्धा हे स्वीकारलंय. साहेब पण हा अक्षराचं काम. हे बघा मला त्यांचं काम पूर्णपणे माहिती आहे आणि एक माणूस म्हणून मला त्यांची सहानुभूती आहे. एक पोलीस ऑफिसर म्हणून माझी काही कर्तव्य आहेत आणि ती मला पार पाडावी लागतील.